नमस्कार मंडळी, मी सुवर्णा चले. तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या YouTube चॅनलवर. तर आज आम्ही चाललोत कारल्याला आई एकविराच्या जत्रेला आणि पाहूया आम्हाला आई एकविराचं दर्शन कसं घडतंय ते. आता आम्ही सचिन मामाच्या बरोबर आणि सानिका वहिनींच्या बरोबर चाललोय ना ग. सानिका मामी म्हणजे माझ्या वहिनी आणि माझा दादा सचिन दादा त्यांच्या बरोबर आम्ही एकविरेला चाललोत. तर पाहूया आम्हाला आई एकविरेचं दर्शन कसं होतंय. तो ओमकारला आम्ही बरोबर नाही नेत, ओमकार घरीच आहे कारण पियुष आलाय. तर स्वरूपा आणि मीच चालले. त्या आहोना शक्य झालं तर आहो येणार आहेत नंतर. तर चला मग आम्ही निघतोय. चल ओमकार आम्हाला सोडून ये स्टॉपपर्यंत. चला आम्ही निघतोय. पियुष बाय. पहिल्यांदा बसनी चालल्यात कारल्याला आईच्या दर्शनाला. आईची जत्रा आहे तर आम्ही बसनी जाणार आहोत सचिन दादाच्या बरोबर आणि सानिका वहिनींच्या बरोबर. तर चला पाहूया आमचा प्रवास कसा होणार आहे तो. आपण पाऊस सिद्ध्या आमची वेट करतो. पाहूया आम्हाला सिद्ध्या कुठे भेटतोय तो. भरल्या का बस? बस भरली. चल दादा. पहिल्यांदा बसनी चालल्यात कारल्याला आईच्या जत्रेला. तर चला पाहूया आमचं दर्शन कसं होणार आहे आणि आमचा प्रवास पण कसा होणार आहे ते आपण पाहूच. हो सचिन दातूस बसलाय आमचा. वहिनी कुठे आहेत? आम्ही इथे सारिका वहिनीची वेट करतोय. आता थोड्या वेळेला सानिका वहिनी येतील आणि अजून कोण कोण येणार आहेत ना. हा मग सगळे आली का आम्ही निघणार आहोत कारल्याला आई एकविरेच्या दर्शनाला आणि जत्रेला पण. आम्ही पहिल्यांदाच जत्रेला चाललो आहोत बसमधून. मी लहान होती तेव्हा गेलेलो पण ट्रकमधून गेलतो. मला वाटतं अशी स्वरूपारखी छोटी होतो तेव्हा. आमच्या वहिनी आहेत मोठ्या तर वहिनींच्या पाठी गेलेलो. आता सचिन दादा आणि वहिनींच्या पाठी परत चाललो आहोत आम्ही बसला कारण आहो येणार नाही. शक्य झालं तर आहो पण येतील रात्री. पाहूया आपण त्यांना जमतंय का यायला. आमची कारल्याला जायची तयारी झालेली. आता थोडी माणसं राहते यायची. ती आली का आम्ही लगेच निघणार आहोत कारल्याला जायला आई एकविरेच्या दर्शनाला जत्रेला आईच्या. वहिनी आमची तयारी चालल्यात. आता सगळी येतात आमची माणसं. आता आम्ही सगळे आलेलो आहोत. आता लगेच निघणार आहेत आम्ही कारल्याला जायला. स्वरूपा घामाघूम झाले आताच. चला आम्ही ऍड झालो तांदळ तुमच्यात. झोपला वाटतं. झोपला. चला आम्ही निघालो कारल्याला. म्हणून मला इथे पडले असते मी. मला खूप बरं वाटतंय असं जायला.
आमच्या सारिका वहिनीची फॅमिली सगळी. सिद्धी आमचा पुढे पुढे चाललाय. लाईन मध्ये राहू ना. सिद्ध्या ही नाही भेटायची आपल्याला. दुसरी बस येणार आहे. एक बस गेली आमची. फायनली आम्ही सगळी बसले. वहिनी फायनली आम्ही सगळी बसलेली आहोत. वहिनी फायनली आम्ही सगळी बसलेली आहोत. बरं आम्हाला जागा भेटलेली आहे. सर्व तुला काय बोलायचंय? कसं वाटलं फिलिंग? सर्व शॉक आहे. सचिन टाकलं वाटतं. सगळ्यांना जागा भेटून दिली तू खाली. घ्यायला पाहिजे होती भांडण. भांडण घ्यायला पाहिजे होती. आई माऊलीचा मजा येते ना. बोर झाली. अशा प्रकारे आम्ही मोठ्या उत्साहात प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर पाहूया आमचा आता प्रवास कसा होणार आहे तो. मी बसने पहिल्यांदाच आईच्या जत्रेला चालली आहे. जत्रेला जाण्याची माझी ही दुसरी वेळ. पहिल्यांदा मी लहान होते, जेव्हा मी स्वरूपा एवढी होते तेव्हा मी माझ्या वहिनीच्या बरोबर आलेली. आणि आता मी दुसऱ्यांदा सचिन दादाबरोबर जत्रेला चालली आहे. हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तसे मी आई माऊलीच्या दर्शनाला वारंवार आऊंच्या बरोबर येते, पण मला जत्रेला येण्याचा योग मिळत नाही. त्यामुळं यावेळी मला जत्रेला जाण्याचा योग मिळाला, म्हणून मी खूप आनंदात आहे. मागच्या व्लॉगमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलंच असेल की मला वहिनीने सांगितले की त्यांची सर्व फॅमिली आई माऊलीच्या जत्रेला चालले म्हणून. तर माझ्या मनात पण जत्रेला जाण्याची इच्छा झाली.
मी त्यांना बोलली की मी आऊंची परमिशन घेते आणि मग तुम्हाला सांगते की जत्रेला येते की नाही। तर मी आऊंची परमिशन घेतली तर आऊ मला बोलले जा, पण त्यांना यायला जमणार नाही, शक्य झालं तर येईल बोलले। मग मी जत्रेला जायला तयार झाले आणि आता मी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सचिन दादाबरोबर आई माऊलीच्या जत्रेला जायला निघालेली आहे। मी खूप एन्जॉय करत आहे। तर पुढे पाहूया आमचा प्रवास कसा होणार आहे तो। आम्ही प्रवासात किती मजा करणार आहोत, किती नाचणार आहोत हे तुम्ही पाहतच आहेत। आमचा सचिन दादा फुल तयारीत जत्रेला आलेला आहे आणि वहिनी खूप उत्साहात जत्रेला आलेली आहेत। वहिनी मला सांगत होत्या आम्ही दरवर्षी जत्रेला येतो आणि अशीच मजा करतो, खूप एन्जॉय करतो आणि आई माऊलीचे मन भरून दर्शन करतो। म्हणून माझी आई माऊलीच्या जत्रेला येण्याची इच्छा झाली। पण मी पाहत आहे खरोखरच वहिनी आणि सर्व वहिनीची फॅमिली खूप एन्जॉय करतात आणि खूप उत्साहात आई माऊलीच्या जत्रेला निघालेली आहेत। तर पुढे पाहूच आपण आमचा प्रवास आणि आमचं दर्शन कसा होणार आहे तो। आपण सगळी पाहतच आहे आमची सारिका वहिनीची फॅमिली आणि आम्ही सर्व किती नाचत जात मोठ्या उत्साहात आई माऊलीच्या जत्रेला निघालेलो आहोत। आणि पाहूया आता पुढे आमचा प्रवास कसा होतोय। ओंकारला आणि पियुषला पण जत्रेला यायचं होतं, पण मी त्यांना आणलं नाही कारण तिघांना सांभाळणं मला शक्य झालं नसतं, म्हणून मी त्यांना दोघांना आणलं नाही, फक्त स्वरूपालाच आणलं। कारण आहो पण सांगत होते की जत्रेत खूप गर्दी असते आणि वहिनी आणि सचिन दादा पण बोलला की जत्रेत खूप गर्दी असते। स्वरूपाला आणि लहान मुलांना खूप सांभाळायला लागेल म्हणून मी त्या दोघांना माझ्याबरोबर आणले नाही, त्यांना घरीच राहायला सांगितले। आणि हो, आई माऊलीच्या कृपेने आणि आपल्या कृपेने माझे लवकरच 500 सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत। तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी मला पटापट सबस्क्राईब करा, म्हणजे माझे लवकरात लवकर 500 सबस्क्राईब पूर्ण होतील। त्यामुळे मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यात आनंद वाटेल आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत राहील। कमी वेळात आपण सगळ्यांनी मला खूप सहकार्य केले, असाच सपोर्ट तुम्ही मला पुढे करत राहाल अशी मी आपल्याकडून आशा करते। जेव्हा माझे 500 सबस्क्राईब पूर्ण होतील तेव्हा मी छोटीशी पार्टी करायची ठरवले आहे, ती पण मी आपल्याबरोबर शेअर करीन। तिची व्हिडिओ मी आपल्यासाठी नक्की बनवील। जे माझे जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहीतच आहे मला व्हिडिओ बनवण्यात किती आनंद वाटतो आणि मला व्हिडिओ बनवायची किती आवड आहे, म्हणून जे कोणी माझे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा, म्हणजे मी अजून आपल्यासमोर नवनवीन व्हिडिओ बनवीन आणि अजून चांगल्यात चांगल्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन। आणि आपण सगळे पाहतच आहात आम्ही प्रवासात किती एन्जॉय करत आहोत, आम्हाला खूप मजा आली आहे। खरोखरच सचिन दादा, सारिका वहिनी आणि सारिका वहिनीची फॅमिली कारल्याला जाताना खूप एन्जॉय करतात, खूप मजा करतात। आपण सगळी पाहतच आहात की आम्ही किती श्रद्धेने आणि उत्साहाने आई माऊलीच्या जत्रेला निघालेलो आहोत आणि कोणाकोणाच्या अंगात आई माऊलीचे वारे भरत आहेत। खरोखरच सगळी माणसे मोठ्या श्रद्धेने आई माऊलीच्या दर्शनाला निघालेले आहेत। पहा तुम्ही पुढे एका बाईच्या आई माऊली अंगात आलेली आहे। तर चला मग पुढे पाहूया आपण प्रवासात आम्ही काय काय करणार आहोत आणि आम्हाला प्रवासात काय काय पाहायला मिळणार आहे ते। बसमधली सगळी माणसं एकत्र होऊन आम्ही सगळी एकत्र नाचत आहोत, खूप बरं वाटतं।
अजून कोणाच्या तरी आई माऊली अंगात आलेली आहे। खरोखरच लोकांची खूप श्रद्धा आहे आई माऊलीवर। खूप श्रद्धेने आई माऊलीच्या दर्शनाला आणि जत्रेला आम्ही निघालेलो आहोत। तर आता पाहूया आपण पुढे। एकवीर माऊली तुझ्या मुले बिन सोन्याचा उंगवला, एकवीर माऊली तुझ्या मुले बिन सोन्याचा उंगवला। आई तुझं डोंगर, आई तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजविला, आई तुझं डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजविला। आई माऊलीच्या दर्शनाची ओढ मनाला लागलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही नाचत गात मजा करत आई माऊलीच्या दर्शनाला निघालेलो आहोत। तर चला पुढे पाहूया आपण किती आम्ही मजा करणार आहोत ती प्रवासात। आई माऊलीचा प्रत्येक भक्त मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या हौसेने आईच्या दर्शनाला निघालेले आहेत आणि माझ्या मनात आईचा उत्साह सोला पाहण्याची ओढ मनात लागली आहे। कारण मी पहिल्यांदाच पाहणार आहे आईची जत्रा कशी असते, म्हणून मला खूप उत्सुकता लागली आहे की कधी एकदा मी एकविरेला पोचते, म्हणजे कारल्याला आम्ही कधी पोचतोय असं मला झालंय। एक एक करून प्रत्येक भक्ताच्या अंगात आई माऊलीचे वारे भरत आहे। त्या प्रवासात आपण पाहूच किती भक्तांच्या अंगात आई माऊलीचे वारे भरणार आहेत ते। अजून आणखीन एक भक्ताच्या अंगात आई माऊलीचे वारे भरलेले आहे। हे पाहून खूप बरं वाटतंय, मनाला वेगळाच आनंद मिळत आहे। आणि स्वरूपा पण प्रवासाचा नवीन अनुभव घेत होती, कारण हे सगळं तिच्यासाठी नवीनच होतं। तिला नाचायची खूप हौस आहे, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, पण तिला बसमध्ये बॅलन्स करता येत नव्हतं, एसटीत तिला नाचायला जमत नव्हतं, म्हणून ती सीटवरच बसलेली होती। स्वरूपाला मी घरी ठेवणार होतो, पण मी मुद्दामून तिला प्रवासात घेऊन आलो, कारण तिलाही प्रवासातले नवीन अनुभव मिळावेत आणि माझ्यासारख्या बालपणीच्या आठवणी तिलाही राहाव्यात। तिच्यासाठी हे सगळं नवीनच होतं, पण तरी ती एन्जॉय करत होती। ती थोडी थकलेली होती, शॉक होती, पण तीही प्रवासाचा आनंद घेत होती। मनात आई माऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेलीच होती आणि कधी एकदा कारल्याला पोचतोय असे झाले होते। कारण आई माऊलीची जत्रा कशी असते ही मनाला उत्सुकता लागलेली होती। आणि हो, मी सांगायची विसरूनच गेली की आमच्या सारिका वहिनीच्या अंगात एकविरा माता येते म्हणून। तर पहा, आमच्या सारिका वहिनीच्या अंगात पण आई माऊलीचे वारे आलेले आहे आणि त्या भक्तीत लीन होऊन नाचत आहेत। आमच्या सारिका वहिनी आणि सचिन दादा त्यांच्या फॅमिलीसोबत दरवर्षी आई माऊलीच्या जत्रेला येतात आणि दरवर्षी आई माऊली आमच्या सारिका वहिनीच्या अंगात येते। आम्ही दरवर्षी त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला पाहतो की आई एकविरा सानिका वहिनींच्या अंगात येते। खूप बरं वाटलं मला हे सगळं पाहून। काय आई माऊलीचा महिमा आहे आणि काय आई माऊलीची कीर्ती आहे हे सगळं पाहायला भेटतंय, म्हणून मला खूपच आनंद वाटतोय। अशा प्रकारे आम्ही सगळी भावभक्तीने आणि आई माऊलीच्या दर्शनाची ओढ आणि आई माऊलीच्या जत्रेचा तो उत्साह सोला पाहण्याची ओढ मनात घेऊन आई माऊलीच्या दर्शनाला निघालेलो आहोत।
आम्ही नाचून नाचून थकलेलो होतो म्हणून थोडासा ब्रेक घेतला, पण नाचण्याचा उत्साह आमचा कमी झाला नव्हता. आम्ही थोडं थोडं करून तरी नाचतच होतो. आम्हाला खूपच आनंद वाटत होता. चला कारल्याला आई एकविरेच्या दर्शनाला. पहा गाईज, आमच्या सचिन दादाने किती सुंदर टी शर्ट घातलेली आहे. आई माऊलीचा किती सुंदर फोटो आमच्या सचिन दादाच्या टी शर्टवर होता. खूपच सुंदर. मला असं वाटत होतं सगळ्यांनी अशा टी शर्ट घालायला पाहिजे होत्या. असे वाटत होते की आई माऊली क्षणाक्षणाला आमच्या पाठीशीच आहे आणि आई माऊली आमच्या प्रत्येक प्रसंगाला आमच्या पाठीशीच असते. आता आमची एसटी खंडाला घाटातून जात आहे, त्यामुळे लवकरच आम्ही आता कारल्याला पोहोचणार आहोत. आई माऊली कपडे
बोला गाणी. शिट्या एक गाणं, आई माऊलीचं एक गाणं. शिट्या आई माऊलीचं एक गाणं. एक 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 नव्हती भेटत. त्याचं नाव काय?
एकविरा माऊलीचा उदय माझ्या आई माऊलीचा सगळ्यांना दिसत नाही काहीच. हात धरून ठेव, हात धरून ठेव, हात धरून ठेव. वडापाव आम्ही दिलेले आहे. वडापाव वडे 5 मिनिटाला येतील. चला पाहूया आई माऊलीचं दर्शन कसं होणार आहे. आम्हाला जत्रा खूपच मोठी आहे. मी पहिल्यांदाच आले एवढ्या वर्षातून जत्रेला. लहानपणी आलेलो एकदा, तेव्हा एवढं काही नसायचं. गुलाल उडलेला आहे काही तिथं नवस आलेला. तिथं रस्त्याच्या खाली उतरू नको. मी बोललो
गेटशी पोहोचलेलो आहोत. चल चल चल. गणेश परताके MSB पोलीस मदत केंद्राकडे यावे. अशा प्रकारे आम्ही आई एकविरेच्या जत्रेला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. तर ही व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. दुसरी व्हिडिओ आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये बघूया. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय गाईज, बाय.